गणपती बाप्पांना जर तुम्हाला खुश करायचं असेल तर हा नैवेद्य घरामध्ये प्रत्येक गणपतीच्या सणाला झालाच पाहिजे. नमस्कार, मी ज्योती होम कुक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून उकडीचे मोदक बनवणार आहोत. या मोदकांना तुम्ही हेल्दी मोदक असंही म्हणू शकता, कारण याच्यामध्ये नुसतं गव्हाचं पिठाचा वापर केलेला आहे. जर तुम्ही डाएटवरती असाल आणि तुम्हाला तांदळाचे मोदक किंवा मैद्याचे मोदक खायचे नसतील तर हा खूप छान ऑप्शन तुमच्यासाठी आहे. चला तर मग सर्वप्रथम आपण सारण करायला घेऊ. त्यासाठी 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. पाऊण वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे. जास्त गूळ घातला तर सारण हे पातळ होऊ शकतं. त्यासाठी गुळाचं प्रमाण हे पाऊण वाटीच ठेवायचं आहे. गॅसवरती कढई ठेवून द्यायची आहे. सर्वप्रथम त्याच्यामध्ये आपण खसखस ही भाजून घेणार आहोत. हलका गुलाबी रंग येईपर्यंत खसखस छान भाजून घ्यायची आहे. खसखस ही ऑप्शनल आहे. जर तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता. त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता किंवा स्किप करू शकता. किसून घेतलेलं खोबरंही त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. खोबऱ्यामधील मॉइश्चर कमी झालं की मग त्याच्यामध्ये आपण गूळ ॲड करून घेणार आहोत. हे सर्व मिक्सचर हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे फक्त एक काळजी घ्यावी की गुळाचे प्रमाण हे योग्यच घ्यावे. जास्त गूळ घेऊ नये, नाहीतर आपलं जे सारण आहे ते पातळ होऊ शकतं. इन केस तुमचं सारण जर पातळ झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 चमचे तांदळाचं पीठ किंवा रवा घालू शकता, जेणेकरून तुमचं जे पातळ झालेलं सारण आहे ते एकजीव छान घट्ट होईल. खोबऱ्यामध्ये गुळ हा पूर्ण वितळला की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण भाजलेली जी खसखस होती ती त्याच्यावरती घालून घ्यायची आहे. जर तुम्ही हे सारण जास्त वेळ परतलं तर तुमचं सारण हे चिक्कीसारखं चिकट होणार आहे. हेच टाळण्यासाठी खोबऱ्यामध्ये फक्त गूळ हा वितळेपर्यंतच आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे. एकदा का खोबऱ्यामध्ये गूळ वितळला की ते सारण काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. तुम्ही बघू शकता आपलं हे सारण इथे तयार झालेलं आहे. एकदम मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट देखणं एकदम चवीला उत्तम लागणारं असं सारण हे तयार झालेलं आहे. हे सारण वापरून तुम्ही कोणत्याही प्रकारचा मोदक करू शकता. गव्हाचे पिठाचे मोदक आहेत म्हणजे कणिक भिजवणं तर आलंच. आपण जशी चपातीला कणिक भिजवतो त्याचप्रमाणे या मोदकाला आपण कणिक भिजवून घेणार आहोत. त्याच कणकीतील चपातीपेक्षा मोठ्या आकाराचा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याची अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. असं केल्याने एका वेळीस जास्त मोदक बनवले जातात. परंतु तुम्हाला जर एक पाती छोटी छोटी पुरीसारखी करून मोदक करायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता. परंतु या पद्धतीने केल्यामुळे आपले टाईम वाचतो. तुम्ही बघू शकता चपातीसारखी चपाती लाटून घ्यायची आहे, तेवढेच थिकनेस त्याचा ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता त्याची जाड ही चपाती एवढीच आहे आणि एका वाटीच्या साह्यानं किंवा कोणत्याही तुम्हाला जसा आकार हवा आहे त्याच्या मदतीने आपण त्याच्याशी गोल गोल भाग पाडून घेणार आहोत. याचा फायदा असा होतो की सर्व मोदक हे एकसारखे दिसतात आणि ते लवकर पटापटसुद्धा व्हायला मदत होते. तुम्ही बघू शकता एका वेळेस माझे 3 मोदक झालेले आहेत. उरलेलं जे पीठ आहे ते मी ते काढून घेत आहे. त्याचा वापर करून आपण अजून मोदक बनवणार आहोत. ही पद्धत वापरल्यामुळे आपला खूप सारा टाईम हा वाचतो. तुम्ही बघू शकता तिन्ही पात्या ह्या एकसारख्या झालेल्या आहेत. आता आपण ह्या अशा उलटून घेतलेल्या आहोत आणि त्याच्यावरती आपण 1 चमचा जसं तुम्हाला हवं आहे तसं तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही सारण हे भरून घ्यायचं आहे. आपलं सारण हे एकदम मऊ लुसलुशीत झाल्यामुळे ते अजिबात चिकट नाही आहे. ते कुठलाही प्रकारचा गोळा चिकटपणा त्या सारणाला राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे ते सारण हे अगदी स्मूथली त्याच्यावरती स्प्रेड होत आहे. सारण तर भरून झालं. आता याच्या कडा लॉक करून घेऊ. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक घडी अशी त्याची पकडून त्याला असं राऊंड शेपमध्ये आपल्याला जशा आपण साडीला निर्या करतो त्या प्रकारे आपण या मोदकाच्या पातीला अशा घड्या पाडून घ्यायच्या आहेत. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही बघू शकता घड्या पाडायच्या आहेत नुसत्या आणि वरून हाताला असं गोलगोल फिरवत त्याचा असा वरती जो शेंडा आहे त्याचं नाक आहे ते तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला किती सुंदर सुरेख असा मोदक तयार झालेला आहे. त्याच्या पात्याही किती छान अशा तयार झालेल्या आहेत. सिंपल आहे. जसं आपण साडीला घड्या करतो त्याच पद्धतीने घड्या इथे पाडून घ्यायच्या आहेत. कोणताही ताण न घेता ही प्रोसेस करायची आहे. खूप सुंदर सुरेख अशा घड्या तयार होतात. तुम्ही बघू शकता किती सुरेख मोदक आपला तयार झालेला आहे.
मला जर मोदकाच्या अशा घड्या करता येत नसेल तर माझा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे. फक्त साडीला जशा आपण निर्या करतो त्याच पद्धतीने याच्या कडांना निर्या करत जायचं आहे आणि आपला मोदक हा तयार आहे. याच पद्धतीचा वापर करून तुम्ही सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता आपला देखणा मोदक इथे तयार झालेला आहे. चला तर आता याला वाफ देऊ. या मोदकांना वाफ देण्यासाठी मी इथे इडली पात्राचा वापर करणार आहे. तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल तर तुम्ही चाळणी आणि पातेल्याचा वापर करू शकता. सर्वप्रथम इडली पात्रामध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे. त्याला छान अशी उकळी आणून दिलेली आहे आणि मगच एका प्लेटमध्ये जाळीचा प्लेट आहे त्याला मी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक मोदकामध्ये डिस्टन्स ठेवून ते सगळीकडे पसरून घेतलेले आहेत. मोदक ठेवून घेतलेले आहेत आणि त्याची 15 ते 20 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. 20 मिनिटानंतर आपले हे मोदक छान तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एक वेगळी चकाकी त्याच्यावरती आलेली आहे. त्याच्या शेंड्याला असा हात लावून बघायचा आहे. जर आपल्याला ओलसर आपल्या हाताला जर तो मोदक चिकटला नाही तर याचा अर्थ की तो मोदक छान असा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक मोदकाला हात लावून बघितल्यानंतर तो मोदक माझ्या हाताला चिटकत नाही याचा अर्थ तो मोदक तयार झालेला आहे. छान असा त्याला प्लेटमध्ये सजवून घ्यायचा आहे आणि बाप्पाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. हा हेल्दी मोदक सगळ्यांनी प्रेमाने वाटून खायचा आहे. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घरी मोदक बनवले तर ते नक्कीच सर्वांना आवडतील याची गॅरंटी मी देते. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मोदक खात राहा, हेल्दी राहा. धन्यवाद.